नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 6वी विषय आहे समाजशास्त्र. या समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तिचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच इयत्ता 6वीची समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका कशा प्रकारे येणार आहे त्याचे आपण उत्तरे पाहूया. पहा, प्रश्न पहिला आहे, कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. पहा, अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला द्वितीय सत्राच्या म्हणजे संकलित मूल्यमापन 2 मध्ये येणार आहे इयत्ता 6वीची. प्रश्न पहिला आहे, कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. पहा, टिंबटिंब येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. पहा, सारनाथ येथील उत्तर काय पाहिजे? सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. कनिष्काच्या दरबारात टिंबटिंब हा प्रसिद्ध वैद्य होता, तर कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. त्यानंतर वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर टिंबटिंब या राजाच्या काळात खोदवले, तर पहिला कृष्ण या राजाच्या काळात खोदवले गेले आहे. रामायण हे महाकाव्य टिंबटिंब ऋषींनी रचले, वाल्मिकी ऋषींनी रचले. पहा, त्यानंतर योग्य जोड्या जुळवा. रसरत्नाकरचे लेखक सिद्ध नागार्जुन. सातवाहन राज्याची राजधानी प्रतिष्ठान. किरात लोकांचा प्रदेश आसाम. त्यानंतर पहा, दिलेल्या पर्यायातून अचूक नावे लिहा. सम्राट सिकंदरचा सेनापती सेल्क्युअस निकेटर हा सम्राट सिकंदरचा सेनापती होता. श्रीलंकेतील प्रसिद्ध लेणी सिगिरिया ही श्रीलंकेतील प्रसिद्ध लेणी आहे. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा. अशा पद्धतीचं या ठिकाणी अचूक नावे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. दक्षिण भारतात कोणत्या प्राचीन सत्ता होत्या? पहा, दक्षिण भारतामध्ये सातवाहन राजघराणे, वाकाटक राजघराणे, चालुक्य राजघराणे, पल्लव राजघराणे यांच्या सत्ता या ठिकाणी प्राचीन भारतात दक्षिण भारतात होत्या. कोणत्या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात? तर इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हटलं आहे. प्राचीन भारतात कोणत्या भाषांमधून साहित्य निर्मिती झाली? पहा, त्याचं उत्तर आहे संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून साहित्य निर्मिती झाली. त्यानंतर त्रिसमुद्र तोयपीत वाहन म्हणजे काय? तोय म्हणजे पाणी, घोडे हे राजाचे वाहन, ज्याच्या घोड्याने 3 समुद्राचे पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो. त्रिसमुद्र तोय पीत वाहन म्हणजेच या ठिकाणी ज्याच्या घोड्याने 3 समुद्राचे पाणी प्याले असा त्याचा या ठिकाणी अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यानंतर सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे सांगा. तर सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले. रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड ही सम्राट अशोकाची कल्पना आहे. अशा पद्धतीचे लोकोपयोगी कामे सम्राट अशोकाने केलेली आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. ग्रामपंचायतची सभा टिंबटिंबच्या त्या अध्यक्षतेखाली होतात, तर ग्रामपंचायतची सभा सरपंचच्या अध्यक्षतेखाली होतात. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख टिंबटिंब हा असतो मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यानंतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका दर टिंबटिंब वर्षाने होतात, दर 5 वर्षांनी होतात. त्यानंतर ब आहे, पहा, ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तीने पुढील गोष्टी मिळवण्यासाठी कोठे जावे? फक्त 3 लिहायचे. मोठ्या भावंडाच्या लसीकरणासाठी पहा, छोट्या भावंडाच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र. उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तलाठी कार्यालय. 7/12 उत्तर आणण्यासाठी तलाठी कार्यालय. जातीचा दाखला मिळवण्यासाठी तहसील कार्यालय. त्यानंतर ब आहे, पुढील दिलेल्या आपत्तीचे नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती या 2 प्रकारात वर्गीकरण करा. पहा, आता पूर, आग, दगली, ढगफुटी, धरण फुटणे, इमारत कोसळणे, चक्रीवादळ, गारपीट, साथीचे आजार, वणवा. पहा, आता या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमध्ये काय येईल? पूर येईल, बरोबर. त्यानंतर ढगफुटी येईल. त्यानंतर धरण फुटणे, इमारत कोसळणे, त्यानंतर चक्रीवादळ, गारपीट हे काय येतील? नैसर्गिक आपत्ती. आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये दंगली, आग, साथीचे आजार यांचा मानवनिर्मित आपत्तीमध्ये समावेश होईल. पहा, त्यानंतर प्रश्न चौथा आहे, गटात न बसणारा घटक ओळखा व त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. शंख, मासे, खेकडा, जहाज. गटात न बसणारा पर्याय क्रमांक 4 जहाज. त्यानंतर मध, रबर, डिंक आणि लोकर. यामध्ये लोकर हा गटात न बसणारा शब्द आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे पर्याय क्रमांक आपल्याला चौकटीत लिहायचे आहेत. त्यानंतर
खालील प्रश्नांच्या उत्तराच्या अचूक पर्यायापुढे चौकटीत बरोबर टिक करा. खालीलपैकी कोणता वाहतुकीचा पर्याय सर्वात स्वस्त आहे? जलवाहतूक. पुढीलपैकी कोणत्या खडकास दागिना म्हणून वापरले जाते? तर हिरा. त्यानंतर पुढे आहे पहा प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. खनिजे म्हणजे काय? खाणीत सापडणाऱ्या उपयुक्त पदार्थाला खनिजे असे म्हणतात. शिलावरण कशाचे बनलेले आहे? शिलावरणाचा उत्तळ भाग अग्निजन्य रूपांतरित खडकाचा आणि त्याच्यावर ठिकठिकाणी तुटक आच्छादनाप्रमाणे पसरलेल्या गाळाच्या खडकांचा बनलेला आहे. म्हणजे शिलावरण हे अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक आणि गाळाचे खडक यांच्यापासून बनलेले आहे. कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात? निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. उदाहरणार्थ पशुपालन, मासेमारी इत्यादी. त्यानंतर पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा. स्तरित खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात, या विधान चूक आहे. त्यानंतर खनिज तेलास काळे सोने असे म्हणतात, बरोबर. त्यानंतर पहा महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र कोयना. त्यानंतर जगातील महासागर पहा हिंदी महासागर, त्यानंतर अंटार्क्टिक महासागर, आर्क्टिक महासागर, पॅसिफिक महासागर हे जगातील महासागर आहेत पहा. त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रामुख्याने खडक आढळतात? तर सह्याद्री पर्वतरांग यामध्ये अग्निजन्य खडक आढळतो. दक्षिण कोकण यामध्ये ग्रॅनाइट हा खडक आढळतो. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. या ठिकाणी खनिज तेल आणि सौर ऊर्जा यांचा फरक आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. गुण आहेत 2. पहा खनिज तेल भूपृष्ठाखाली अथवा सागर तळाखाली सापडते. त्यानंतर सौर ऊर्जा ही सूर्याच्या उष्णतेपासून मिळते. त्यानंतर खनिज तेलाचे साठे मर्यादित असतात, तर सौर ऊर्जा ही अमर्याद आहे. पुढे आहे पहा खनिज तेलास काळे सोने असे म्हणतात. सूर्यकिरणाची तीव्रता व सूर्यदर्शन कालावधी यावर सौर ऊर्जा अवलंबून असते. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इयत्ता 6वीची समाजशास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाची ही जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडून घेतलेली आहे. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी फायनल परीक्षेमध्ये विचारली जाईल. त्याच्यामुळं ही जी प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका तुम्ही चांगल्या प्रकारे तिचा अभ्यास करायचा आहे, किंवा ही प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडून घ्या आणि सोडवल्यानंतर त्याचा अभ्यास करा आणि नंतरच परीक्षा देण्यासाठी त्या ठिकाणी जायचं आहे. अत्यंत चांगल्या प्रकारची प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका चा उपयोग तुम्हाला नक्कीच परीक्षेसाठी होणार आहे. अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असतो. जर आपणाला हा व्हिडिओ त्याचबरोबर हे माझा चॅनल आवडत जर असेल तर VPN एज्युकेशनल गुरु हा माझा चॅनल आहे, त्या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करावे आणि असे शैक्षणिक व्हिडिओ नक्कीच पाहावे. पहा हा जो इयत्ता 6वीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर आहे त्या पेपरचं उत्तराचं स्पष्टीकरण तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इतरत्र या ठिकाणी कुठं जायची गरज नाही किंवा इतरत्र कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न आणि त्याची उत्तरं सांगितलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी तपासण्यासाठी प्रश्नपत्रिकाची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी या ठिकाणी या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होणार आहे. सर्वांनी या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.